नमस्कार भावांनो. काही पिक्चर असे असतात की नाही, ते वेळेच्या लय लवकर येतात, त्यामुळे ते लोकांच्या डोक्याच्या वरनं जातात. त्यावेळी ती क्रेजच नसते, तो ट्रेंड नसतो, त्यामुळे ते पिक्चर दारून आपटतात. या व्हिडिओत मी असे काही पिक्चरची नावं सांगणार आहे जे वेळेच्या खूप आधी आले. ते जर पिक्चर आज रिलीज झाले असते ना तर लय बक्कळ पैसा मिळवले असते. आणि याच्यामध्ये एक मराठी पिक्चर सुद्धा आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पिक्चर येतोय तो म्हणजे आपल्या राजकुमार संतोषी यांचा अंदाज अपना अपना. आता अंदाज अपना अपना ही एक कल्ट क्लासिक पिक्चर आहे, पण ज्यावेळी रिलीज झाला का नाही त्यावेळी म्हणजे याला कुत्र पण विचारत नव्हतं. आता त्यावेळी आमिर खान आणि सलमान खान ही एकत्र जोडी आली होती, त्यावेळी ते तेवढे हिट नव्हते पण बऱ्यापैकी स्टार होते. पण त्यातली जी कॉमेडी होती ना त्यावेळी तो जॉनरच नव्हता. त्यावेळी चालत होती ती म्हणजे हाणामारी आणि एकतर रोमांस. कॉमेडी हा असा जॉनर त्यावेळी नव्हताच. आणि त्यावेळी हा पिक्चर जो आला होता कॉमेडी जॉनरचा त्यावेळी लोकांना तो आवडलाच नाही. पण आज अंदाज अपना अपनाचा दुसरा पार्ट 2 येऊ दे अशी लोक प्रार्थना कराले. त्यानंतर येते फरहान अख्तर यांनी काढलेला लक्ष पिक्चर, तुम्ही बघितलाच असेल. लक्ष, ज्याच्यामध्ये आपला मै ऐसा क्यों हूँ हे एक डान्स होता आपल्या ऋतिक रोशनचा आणि प्रीती जिंटा होती. आता त्याच्यामध्ये एक असं कॅरेक्टर दाखवलं होतं त्याच्या आयुष्यात काही गोलच नाही आहे. तो पिक्चर त्यावेळी लोकांना कळालाच नव्हता. पण आत्ता तो पिक्चर जर रिलीज झाला असता तो एक अल्टिमेट लेवलचा हिट बनला असता, यात काही वादच नाही आहे. या लिस्टमध्ये आणखीन एक पिक्चर येतो तो म्हणजे रॉकेट सिंग. आता रॉकेट सिंग हा पिक्चर ज्यावेळी आला त्यावेळी यातली जे काही सांगायचं होतं, शिकवायचं होतं ते लोकांच्या डोक्यावरूनच केलं. पण त्यातल्या बिझनेस स्ट्रॅटेजी असू देत किंवा सेल्फ कॉन्शियसनेस असू दे, हे सगळं आत्ता हे खूप महत्त्वाचं, म्हणजे आत्ता आला असता तर ते एक हिट झाला असता. या लिस्टमध्ये आणखीन एक येतोय तोच रणबीर कपूरचा पिक्चर म्हणजे वेकअप सीड. एक असा म्हणजे माणूस ज्याच्या आयुष्यात काही गोल नाही, त्याला काय करायचं आहे काय कळना झालंय, असा एक युवक त्याच्यामध्ये दाखवला होता. पण ते पण लोकांना तेव्हा कळलंच नाही. त्यावेळी पण असंच चालू होतं, हाणामारी ह्याचा त्याचा ट्रेंड होता. पण आत्ता या पिक्चरला खूप कल्ट क्लासिक मानलं जातं. आणि याच लिस्टमध्ये आणखीन एक रणबीर कपूरचा पिक्चर येते तो म्हणजे तमाशा. आता तमाशा पण आत्ता खूप लोकांना आवडतोय, तो इम्तियाज अली यांचा तमाशा. आता इम्तियाज अलींना म्हणजे रोमॅन्टिक पिक्चर बनवण्यामध्ये खूप एक मास्टरीज आहे त्यांची. आणि ह्यातलं पण सेमच कॅरेक्टर दाखवलं होतं. आपल्या आयुष्यात नेमकं काय करायचं आहे त्याला जे रिअलायझेशन होतंय. आता रणबीर कपूरचे 2 ते 3 पिक्चर या लिस्टमध्ये आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं अनुराग कश्यप. अनुराग कश्यप हे एक असे दिग्दर्शक आहेत ना जे वेळेच्या पुढचे पिक्चर बनवायला यांची मास्टरीच आहे. कारण ज्यावेळी ब्लॅक फ्रायडे आला होता, 5 आला होता, त्यानंतर नो स्मोकिंग हा एक असा पिक्चर आला होता, त्यावेळी त्यांनी काढला आणि डोक्याची आई बहीण करून टाकली. त्या पिक्चरमध्ये नेमकं होतं काय हेच लोकांना आजपर्यंत कळलं नाही. आणखीन एक आता सगळ्यात शेवटी जो मराठीचा पिक्चर आहे आणि ज्यांनी काढलाय त्यांचं नाव आहे दिग्दर्शक परेश मोकाशी, माझे फेवरेट दिग्दर्शक परेश मोकाशी. आणि यांनी काढला होता वाळवी. आता वाळवी पिक्चर काढला तो त्यावेळी लोकांना तो कळलाच नाही, कारण ही एक ब्लॅक कॉमेडी होती. त्यात जी काही सिच्युएशनल कॉमेडी झाली होती, ब्लॅक कॉमेडी थ्रिलर, मर्डर होतोय त्याच्यामध्ये, सगळं मिसअंडरस्टँडिंग आणि जे काही प्रेझेंटेशनची पद्धत होती वेगळ्याच लेवलची होती. तो पिक्चर आज नाही, मी तर म्हणतोय अनेक 4-5 वर्षानं रिलीज झाला ना तर तो चांगला लोकांना समजेल. पण सध्या हा थ्रिलरचा ट्रेंड चांगला चालू आहे, मल्याळम इंडस्ट्रीतनं आला आहे. त्यामुळं आत्ता लोक वाळवीला चांगला प्रतिसाद दिले असते, त्यावेळी लोकांनी त्याला हलक्यात घेतलं, त्यावेळी त्यांनी बघितले नाही. हे होते काही पिक्चर जे पहिला रिलीज झाले आणि त्यावेळी ते फ्लॉप झाले किंवा लोकांना कळले नाहीत, आवडले नाहीत आणि आज कळले. आणि याच्यामध्ये सगळ्यात टॉपचा आणखीन एक शाहरुख खानचा पिक्चर येतोय जो दिग्दर्शित केला होता आशुतोष गोवारीकर यांनी, ज्याचं नाव आहे स्वदेश. स्टोरी दाखवली ती मोहन नावाच्या युवकाची जो अमेरिकेत राहतोय आणि भारतात परत येतोय. आल्यानंतरची त्याची अवस्था, तो पण त्यावेळी फ्लॉप झाला, लोकांना कळला नाही. पण आत्ता तो एक कल्ट क्लासिक हिटमध्ये मानला जातोय. बाकी तुम्हाला असे कुठले पिक्चर वाटतात जे त्यावेळी चालले नाहीत पण आज रिलीज व्हायला पाहिजे होते, आज किंवा अजून काही वर्षानंतर रिलीज व्हायला पाहिजे होते तर ते चांगले चालले असते, त्या पिक्चरांची नावं अवश्य कॉमेंट करा. आणि यातले किती पिक्चर तुम्ही बघितलाय आणि कुठला तुम्हाला आवडतोय ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.